विद्यार्थी मित्रांनो, 4 दिवसापूर्वी एक व्हिडिओ दिला होता. हा व्हिडिओ आठवतोय? इंजिनिअरिंग झाली, आपला एक्झाम संपली, एंड सेम. आता कुठलाही डाऊट असला जो तुम्हाला ओपनली बोलता येत नाही पण मला विचारायचा आहे, आम्ही एक्सेल दिली होती त्यामध्ये लिहा सांगितलं होतं आणि कितीतरी मुलांनी 97 मुलांनी हे डाऊट्स पाठवले. सो मित्रांनो, 1 आणि 2 पार्टमध्ये मी सगळे डाऊट्स तुमचे या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करून देणार आहे. ओके, सो डोंट वरी अबाउट इट. सो पहिला प्रश्न घेऊया. मंगेश आहे, IT ब्रांच. अरे सॉरी, हे तर माझंच आहे, डेमो होता. नेक्स्ट, हां, पार्थ, केमिकल ब्रांच. वेन विल द रिझल्ट ऑफ सेकंड सेमिस्टर आणि थर्ड सेमिस्टर कधी बिगिन होईल? सो पार्थ, ऑलरेडी कालच्या व्हिडिओत मी आन्सर दिलंय की कॉलेज तुमचा रिझल्ट 15 ते 25 जुलैच्या दरम्यान लागेल टेंटेटिव्ह, आणि कॉलेज तुमचं जुलै 5 पर्यंत चालू होऊन जाईल. नेक्स्ट, आदित्य, today's PPS paper was quite tough for me. I have written 2 units complete, other little bit, so clear. So याच्यामध्ये कसं आहे की ऑब्विसली आदित्य, तू जर करेक्ट लिहिला असेल तर तो क्लिअर होऊ शकतो. सो ऑब्विसली याच्यावर डिपेंड आहे, तू किती 2 युनिट जरी लिहिले ते परफेक्ट लिहिले आहे की नाही याच्यावर सगळं डिपेंडेंट आहे, ते तुला माहिती. सो तुझं उत्तर तुला भेटलं असेल, तू किती करेक्ट लिहिलंय. आणि जर अदर सब्जेक्ट क्लिअर असतील तर मग कोंडो भेटू शकतो. काजल विचारते, सर रोडमॅप ऑफ सेकंड इयर 2024 पॅटर्न. येस काजल, लवकरच मी रोडमॅपवर व्हिडिओ देणार आहे. जस्ट शॉर्ट मध्ये सांगून देतो की 2024 पॅटर्नचे सगळ्या डिपार्टमेंटचे सिलेबस माझ्यापर्यंत आलेले आहेत. त्याचे पण मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते सिलेबस रिव्हील करणार आहे आणि एक डिटेल व्हिडिओ देईल, त्याच्यामध्ये रोडमॅप पण सेकंड इयरचा 2024 पॅटर्नचा मी क्लिअर करेल. आणि रिझल्ट टेन्शन ऑलरेडी याच्यावर मी व्हिडिओ दिलाय. प्रतिभा म्हणते, सर सेकंड इयर इंजिनिअरिंग स्टुडंट आहे, पुणे युनिव्हर्सिटी. माझ्या फर्स्ट इयर मध्ये ग्राफिक्सला क्रिटिकल होता, बहुतेक 13-15 पर्यंतच मार्क्स पडतील, ग्रेस भेटतील, ग्राफिक्स इझी चेकिंगला आहे. यस प्रतिभा, ग्राफिक्सचा मी ऑलरेडी पेपरच्या आगल्या रात्री व्हिडिओ दिला होता की ग्राफिक्सची पेपर चेकिंग इझी होणार आहे. सो शुअर शॉट तुझा विषय निघून जाईल, डोंट वरी. एवढं आहे ना, ते क्लिअर होऊन जाईल. तेजस, सर केमिस्ट्री आणि PPS सब्जेक्ट 28-29 लिहिला असेल, पास होईल का की बॅक राहील? मार्क्स कसे वाढतील सर प्लीज सांगा. मेकॅनिक्स M2 किती मार्क्स लिहिला लागतात तेव्हा पास होईल? आता याच्यात कसं आहे की 28-29 लिहिले ना, जर करेक्ट लिहिले असेल तर 28 पैकी समजा तुला जर 25 मार्क पडले तर मग बाकी विषय क्लिअर असेल तर कोंडो भेटू शकतो. पण मग आता सगळेच दोन्ही विषय तुझ्या 28-29 लिहिले आहे. सो या केसमध्ये थोडं अवघड वाटते. आणि किती मार्काचं लिहिलं पास होतं मॅथ्समध्ये, मेकॅनिक्समध्ये, असं काही नाहीये. एक जनरल लक्षात ठेव, 28ला पासिंग आहे, 40 मार्कात जरी करेक्ट लिहिलं, कटपुट होऊन 35 पर्यंत आपण येतो. सो शुअर शॉट पास होतो. सो एवढं टेन्शन नको घेऊ. आता झालं ते झालंय, त्याच्यावर विचार पण नको करू. रिझल्ट चांगलाच येईल, नाही आला तर आपण तेव्हा बघू. सो आता सध्या ते सोडून दे. ओके, श्रावणी, प्लीज सर प्लीज हेल्प करा. मेकॅनिक्सला KT आहे, सो समजत नाही काय करू? NEP 2000 मुंबई युनिव्हर्सिटी मेकॅनिक्स या सब्जेक्ट व्हिडिओज टाका ना, IMP क्वेश्चन रिलेटेड. ओके, सो श्रावणी, ऑलरेडी मेकॅनिक्सचे व्हिडिओ दिलेले होते आम्ही सगळे. सो तुला त्यातनं भेटले असतील IMP क्वेश्चन, चौक ते करून घे. नेक्स्ट, समर्थ, दर सेम 9.5 कॉन्स्टंट SGPA, बट मला 10चा घ्यायचा. डिपार्टमेंटना पार्शलिटी करतात टीचर्स, बेस्ट म्हणतात. त्यांना रॉंग असेल तर डेटा इनसेम आणि आम्हाला कमी देता. ओके, समर्थ, डोंट वरी. आता असं काही नसतं, पार्शलिटी कॉलेजमध्ये होते. मला आनंद वाटला तुला 9.5चा पॉइंटर आहे, 10चाही होऊन जाईल. थोडं टीचरशी कशा प्रकारे तुला कनेक्ट होता येईल याच्यावर थोडं काम कर. टीचरला जर चांगल्या प्रकारे कनेक्ट केला, त्यांना भेटत गेला, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तर तुझी त्यांच्याशी चांगला कनेक्ट होईल. आणि एकदा चांगला कनेक्ट झाला तर ऑब्व्हियसली टीचर जसे इतर पोरांना चांगले मार्क देतात, पार्शलिटी होणार नाही, तुलाही चांगले मार्क देतील. या वेळेने तू सुरुवात कर. ओके, आणि जसं तुला डिटेलमध्ये अजून बाकी कोर्सेस प्लेसमेंट वगैरे माहिती लागली, तू आम्हाला इन्स्टिट्यूटला कॉन्टॅक्ट कर, तुला आम्ही क्लॅरिटी देऊन देईल. माझ्याशी पण तू बोलू शकतो. अस्मिता, सर 10 सब्जेक्ट आहे 2024 पॅटर्न फर्स्ट इयर, किती क्लिअर लागतात सेकंड इयरला जाण्यासाठी? आउट ऑफ 10 3च विषय क्लिअर लागतात. 10 पैकी 3 क्लिअर झाले, तू अस्मिता सेकंड इयरला निघून जाशील. मग सेकंड इयरला गेल्यावर बाकीचे क्लिअर कर. सो मोनालिसा, सर मला लास्ट सेम 2 बॅक लागलेत, BEE आणि केमिस्ट्री. या सेम मध्ये BEEचा पेपर सुटेल, पण केमिस्ट्री अवघड गेला आहे. पेपर लास्ट सेम मध्ये BEE मध्ये 23 मार्क पडले होते. मी रिव्हॅल्युएशनला टाकला होता आणि फोटो कॉपी आली होती तर मार्क्स नाही वाढले. ओके, मला सगळे बोलले फोटो कॉपी वेगळी आणि रिचेकिंग वेगळी असते. हो बरोबर आहे. सो या सेम मध्ये जर माझा एखादा सब्जेक्ट मला 25 किंवा 24 भेटले तर रिचेकिंगला
टाकून मार्क्स वाढतात का, म्हणजेच ते असंच मार्क्स नाही देत का रिचेकिंगला टाकल्यावर. ओके, आता जेव्हा आपण फोटोकॉपी रिव्हॅल्युएशनचा फॉर्म भरतो तिथे 3 प्रकारचे क्वेश्चन असतात बघ, त्याच्यापैकी तुला करेक्ट सिलेक्ट करायचंय. जसं तुझ्या याच्यात काय क्वेरी बॉ, एकदा फोटोकॉपी आपली आली की ती कॉलेजच्या टीचर का आपण चेक करून घेतो, चेक केल्यानंतर तिथे 3 क्वेश्चन असतात भरताना. एक का सरांनी दिलेले मार्क विषयी तुला डाऊट आहे का, दुसरा तुला काही प्रश्न तुझे चेक नाही झालेले आहे का, किंवा तिसरं तुला जे चेक केलेले आहे त्याच्यावर कमी मार्क दिलेले आहे का. असे 3 प्रकारचे क्वेश्चन्स असतात, त्याच्यापैकी प्रॉपर सिलेक्ट कर, मग तुला त्या प्रकारे प्रॉपरली तुझं ते रिचेकिंग रिव्हॅल्युएशन काय ते प्रॉपरली होईल. कळालं. सो ह्या वेळी जा, याच्या रिलेटेड डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी जुना युट्यूबला दिलाय, तो सर्च कर पर्पलॅरिटी रिचेकिंग प्रोसेस म्हणून किंवा रिव्हॅल्युएशन प्रोसेस म्हणून, त्यात बघून घे, त्या पद्धतीने कर. किंवा यावेळी पण रिचेकिंगच्या वेळी पुन्हा मी व्हिडिओ टाकेल, सो तुला आयडिया क्लिअर होऊन जाईल. ओके, सो डोंट वरी. श्रेयश विचारतोय, माझे सेकंड इयरचे 2 सब्जेक्ट बॅक होते, ते क्रिटिकलला होते. ओके, PS1 NMCP एक सब्जेक्ट मला चांगला गेला, पण NMCP मध्ये मॅक्सिमम 22-23 मार्कचा बरोबर आहे. ओके, सो त्यामध्ये मला एक सब्जेक्टसाठी 7-8 मार्कचा डॉलर लागेल का, मला फर्स्ट इयरला का सगळं 10 मार्कचा डॉलर लागला होता. सो मॅक्सिमम डॉलर 10 मार्कचा असतो, सो लागू शकतो. जर बाकी विषयांना चांगले मार्क असले तर शुअर शॉट लागतो. आणि माझा गॉस एलिमिनेशन आणि गॉस जॉर्डन मेथड मध्ये स्टेप्स बरोबर आहेत, फायनल आन्सर चुकलंय. सो डोंट वरी श्रेयश, फायनल आन्सर जरी चुकलंय तर बाकी स्टेप्सला मार्क असतात. NMCP मॅथमॅटिकल सब्जेक्ट आहे, सो मॅथमॅटिक्सला मार्क असतात, तुला तिथे मार्क भेटून जाईल. मनीष, फर्स्ट सेम ऑल क्लिअर आहे, सेकंड सेम मध्ये जर एक सब्जेक्ट 2-3 मार्क्सने कमी असेल तर पास होण्यासाठी ग्रेस सब्जेक्ट मिळतो का, भेटून जातो. नेक्स्ट, ओम विचारतोय, सर व्हॉट इज मिनिमम गुड पॉइंटर फॉर FE. मिनिमम गुड पॉइंटर ऍटलीस्ट 7+, फर्स्ट इयरला ऍटलीस्ट 7+ पाहिजे, मग पुढे जाऊन तुला 9च्या वरतीच पाहिजे, तरच चांगलं प्लेसमेंट होते. विशाल, सर माझा गोल्डनचा ग्राफिक्सचा पेपर होता आणि 16 ते 8 मार्क्सची डायग्राम काढली आणि मला माहिती आहे की पास होऊ नाही शकत, तर एक सब्जेक्ट मुळे इयर डाऊन होईल, प्लीज मला ग्रेस बद्दल इन्फॉर्मेशन द्या. ओके, नसतं विशाल, ग्रेस बद्दल आपण जर म्हटलं तर ग्रेस बद्दल असं विशेष काही नसतं. ओके, तू डायरेक्ट आम्हाला कॉन्टॅक्ट कर, खाली हेल्पलाईन नंबर डिस्क्रिप्शन मध्ये आम्हाला कॉन्टॅक्ट कर, तुला आम्ही क्लिअरिटी देऊ. पण मला हे सांगायचं की ग्रेस मार्क वगैरे हे असं काही त्याला नियम नसतो. जर बाकी विषयांना चांगले मार्क असले आणि एखादाच विषय तुझा जर कमी जास्त मार्काने असेल, 10 मार्क मॅक्सिमम, तर तो ऑटोमॅटिक ग्रेस दिला जातो. तुला अजून काही लागलं तर कॉन्टॅक्ट करून घे. नेक्स्ट, आर्यन, सर आय एम फ्रॉम 2024 पॅटर्न, 22 क्रेडिट जस्ट बाय क्लिअरिंग ओनली 1 सब्जेक्ट आउट ऑफ 10, सो कॅन आय गो टू सेकंड इयर और YD. जर 22 क्रेडिट होता तर तुम्ही सेकंड इयरला शुअर शॉट जाता. साक्षी, ओके साक्षी, सर M1 आणि ग्राफिक्स अवघड गेले, ग्रेस भेटेन का, थर्ड इयरला जाता येईल का, गोल्डन चान्स आहे. जर साक्षी बाकी 8 विषयांना चांगले मार्क असले, सेकंड इयरचा रिझल्ट चांगला असला तर भेटून जाईल. नेक्स्ट, मिनल, सर मी आता SC ला मेकॅनिकलला होते, माझं FE 3 बॅक आहे, तर त्यापैकी आता 2 क्लिअर होतील. ओके, आणि SC चे माझे इन सेम प्रॅक्टिकल क्लिअर आहेत, एंड सेम मध्ये एक सब्जेक्ट नाही, थर्ड आणि फोर्थ सेम बोथ ड्यू टू सम फॅमिली प्रॉब्लेम, तर मग आता मला फक्त जे बॅक आहे तेच द्यायला लागणार. ओके, कम्प्लीट SC रिपीट नाही, जे बॅक आहे तुला तेवढेच द्यावं लागणार, प्रॅक्टिकल ओरल थेरी जे बॅक आहे तेवढेच द्यावं लागणार, बाकी काही नाही. ओके, सो विवेकचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, हेलो सर फर्स्ट ईयर SC फर्स्ट ईयर से सेकंड ईयर जाने के लिए कितने क्रेडिट चाहिए 24 पैटर्न में? क्रेडिट पाहिजे 22 क्रेडिट. ओके, फर्स्ट सेम सेकंड सेम का क्रेडिट मिल कर टर्मर पाटील सगळे मिळून 22 झाले पाहिजे, 20 तर नाही 22 झाले पाहिजे. ओके, तरच क्लिअर होशील. अगर 22 नाही हुए, जर 22 नाही झाले तर 22 क्रेडिट हो जा रहा है, काय म्हणतोय, अगर एक भी सब्जेक्ट निकला तो 22 क्रेडिट हो जा रहा है. ओके, 22 होत असेल तर तू क्लिअर होऊन जाशील. येस, डोंट वरी. पण या रिलेटेड आहे ना, मला थोडा अजून डाऊट आहे, एकदा तुम्ही कॉलेजच्या एक्झाम सेक्शनलाही विचारा, मी पण आता विचारतो, या रिलेटेड पुन्हा एक नेक्स्ट व्हिडिओ देतो. कारण 22 क्रेडिट नुसतं एका सब्जेक्टने होत असेल, 9 डाऊन असेल तर कसं काय तुम्ही नेक्स्ट इयरला जाशाल. पण सध्या आपण म्हणूया की 22 क्रेडिट आहे तर तू नेक्स्ट इयरला जातोय, पण तरी एकदा कॉलेजच्या एक्झाम सेक्शन मध्ये जाऊन क्लिअर करून घ्या. मी पण 2-4 दिवसांनी काही कॉलेजेसशी बोलतो, 2-4 कॉलेजशी. ओके, HODs प्रिन्सिपल जे मला भेटतील बोलतो त्यांच्याशी, जसं याच्यावर डिटेल व्हिडिओ देतो आम्ही, सेपरेट व्हिडिओ देतो, तुमचे सगळे डाऊट क्लिअर करतो. याचा फोटो काढून घ्या या क्वेश्चनचा.
ओके डन. याला आपण सेपरेट व्हिडिओ काढू, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन. ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे. ओके डोंट शो माय. ओके नो प्रॉब्लेम, तुझं नाव नाही दाखवत मी. Respected sir, first of all wanna thank you for everything you have done for all of us. You are become our backbone of time. Okay, thank you dear. Really so much wishes and love you for you. Okay, thank you. तुमच्या मदत करत राहणार, तुम्हाला हेच आमचं काम आहे. Okay, so wait for response. Please give me answer of question. I am a direct second year student able to clear one subject only. Okay, this is not able to write 9 subject of 28 मार्क. ठीक आहे, 20-25 मार्काचं लिहितोय. ठीक आहे, डोंट वरी. काय कर, याच्यावर तुझा प्रश्न मला कळाला आहे की तुला 20-25 मार्काचंच लिहिता येऊ राहिलं, 28चं होत नाहीये. 9 सब्जेक्ट बॅक आहे, अभ्यासाला प्रॉब्लेम येतोय. तू आम्हाला कॉन्टॅक्ट कर, फोनवर आपण तुझा डाऊट 1 to 1 क्लिअर करू. सो डोंट वरी. ओके, आणि या रिगार्डिंग हाच प्रश्न खूप मुलांचा असेल तर याला पण घेऊन घ्या, फोटो घेऊन घ्या याचा. हा, फोटो घेऊन घ्या. या क्वेश्चनला पण एक सेपरेट व्हिडिओ देऊन ना आम्ही. या जे प्रश्न मुलांना आहे ना, जो मॅक्सिमम मार्क कव्हर होत नाही, पेपर कव्हर होत नाही, जास्त बॅकलॉग लागतंय, याला सेपरेट एक व्हिडिओ पण देऊ. ओके, सो या जेवढा प्रॉब्लेम आहे त्यांनी करू शकता. ओके, अमृता M1च्या इथे डॉलर असा साईन आहे. काल मला M2चा एक्झामला 35 मार्क लागत होते. टोटल 20 मार्कचा बरोबर आहे पेपर, 25 मार्कचा लिहिला आहे. तर मला पासिंगचा 7 मार्क कम्प्लीट गेस मिळेल का? मिळू शकता. बाकीचे विषय तुझे क्लिअर आहे तर भेटून जाईल. M1ला म्हणजे काय, डॉलर लागला म्हणजे कोंडो भेटला तुला. कारण मला लास्ट टाइम मध्ये 15 मार्क्स होते, मार्क्स बघितला आणि 5 मार्क पडले. तिथे 5 मार्क्सचं काउंट केला होईल कॉलेजमध्ये. ओके, यस, होऊन जाईल पासिंग. आणि थँक्यू, मराठीत लिहिलंस तू. थँक्यू अमृता. कोणीतरी मराठीत लिहिलं, मला वाटत होतं कोणीतरी लिहा. ओके, सो नाईस. नेक्स्ट, सृष्टी, मेकॅनिकल इंजिनिअरिंग. मेकॅनिक्सला स्टेप्सला मार्क मिळतात का? सो हो सृष्टी, मेकॅनिक्सला मॅथमॅटिकल सब्जेक्टला स्टेप्सला मार्क आहे, पास होऊन जाशील. नेक्स्ट, अनिकेत, 22 इयर ऍडमिशन 2019 पॅटर्न, सेकंड इयर ऑल सब्जेक्ट, फर्स्ट इयर एक बॅक, M2 MYD. ओके, 2019 पॅटर्न आहे, सेकंड इयर ऑल क्लिअर, फर्स्ट इयर एक बॅक, M2 MYD. ओके, जो क्वेश्चन कळाला नाही काय आहे अनिकेत, पण तू डिटेल मध्ये लिहिला तर आम्ही तुला याचा आन्सर देऊ. ठीक आहे, सो तुला पॅटर्न आता M2 MYD YD पडेलच. जरी सेकंड इयर तुझं क्लिअर आहे पण फर्स्ट इयर तुझा बॅकलॉग राहील तर थर्ड इयरला नाही येणार, YD पडेल. नेक्स्ट, ओमकार, जर फर्स्ट इयर मध्ये बॅकलॉग असेल तर ब्रांच अपडेशन करता येते का? आता कसं असतं ओमकार याच्यामध्ये, ओके, सो ब्रांच चेंज करता येते, पण जेव्हा जर एखादा लाईव्ह बॅकलॉग आला, करंट बॅकलॉग आला, तर खूप प्रायोरिटी कमी होऊन जाते. मग त्यावेळी तू थोडीफार सेटिंग वगैरे ला ओळखी शोध, त्याने होऊ शकतं. जर तू ऑल क्लिअर असला, टॉपर असला, तर मग ऑब्विसली ब्रांच चेंज करणं सोपं आहे. ब्रांच चेंज आणि कॉलेज चेंज बद्दल खूप मुलांनी विचारलंय, सो पुढे मी या रिगार्डिंग पण 2-4 दिवसात व्हिडिओ सेपरेट देईल, त्यात तुला डिटेलमध्ये आन्सर कळून जाईल. सो याच्यामध्ये माझं उत्तर हेच आहे की होतं, बॅकलॉग असेल तरी ब्रांच चेंज करता येते, पण ते शेवटी आता तुझ्यावर डिपेंड आहे, तुझे ओळखी वगैरे त्याच्यावर डिपेंड आहे, किंवा त्या ब्रांचला वॅकन्सी असेल तर. जयेश सर, M2 19 पॅटर्नचा क्वेश्चन 4A मध्ये करेक्शन होता, तो 5 मार्क सगळ्यांना मिळतील का? हो, ज्याने क्वेश्चन नंबर लिहून काहीतरी तिथे लिहिलंय त्याला 5 मार्क भेटून जातील. नुसतं क्वेश्चन नंबर लिहिला त्याला नाही भेटणार, क्वेश्चन नंबर लिहून काहीतरी लिहिलंय त्यालाच भेटेल. उदय विचारतोय, सर मी YD झालो तर कोणत्या क्लासमध्ये बसवतील 1 इयर नंतर? पॅटर्न सर सगळे चेंज, इव्हन कॉलेज पण ऑटोनॉमस झालंय, कॅरी ऑन येईल का सब्जेक्टला? हे बघा, कॅरी ऑन तर नाहीये. त्याच्यानंतर YD झालं तर मग क्लासमध्ये नाही बसा, तुला घरी जाऊन विषय क्लिअर करायचे असतात. ते शाळेत होतं, 8वीला नापास झालं होतं, पुन्हा 8वीला बसायचं, मग 9वीला राहायचं, शाळेत रिपीट करावं लागायचं. इथे नाही राहत, इथे YD झाला, घरी राहायचं, विषय क्लिअर करायचा, मग पुढच्या वर्गात बसायचं. कॉलेज जर ऑटोनॉमस झालंय पण ते फर्स्ट इयरला झालं असेल ना, ओके, आणि ते आता सेकंड इयरला आलं, तू सेकंड इयरला जाशील YD नंतर, सो ऑब्विसली तेव्हा तुला ऑटोनॉमसलाच जावं लागेल. अथर्व म्हणतोय, सर आय हॅव गिवन 5 बॅकलॉग एक्झाम क्रिटिकल FE 2019 पॅटर्न इन विच आय क्लिअर 3 सब्जेक्ट. ओके गुड, 50+ मार्क आहे. मेकॅनिक्स पेपर 22 मार्क्स, चेकर 28 मार्क, आणि M2 पेपर आय हॅव 25 मार्क्स ॲक्युरेट पेपर. 2 सब्जेक्टला एका वेळी ग्रेस भेटू शकतो, 10 मार्कामध्ये तो डिवाइड केला जातो, पण हे ॲव्हरेज मार्क, अदर सब्जेक्टचे मार्क वगैरे या सगळ्यांवरती डिपेंड असतं. ओके, नेक्स्ट, सो एवढे 97 प्रश्न कव्हर करायचे. 2 पार्ट मध्ये देतो मी, नेक्स्ट पार्ट मध्ये पुढे अर्धे क्वेश्चन देईल.
महेश विचारतोय सर फर्स्ट इयर वायडी होतो 7 सब्जेक्ट होते, नंतर मी डिसेंबर मध्ये 4 क्लिअर केले. ओके गुड. फर्स्ट सेमला M1 आणि मेकॅनिक्स होता. मला 2 मार्क्स ग्रेस आहे. आता मी मे मध्ये 3 पेपर दिले. फर्स्ट सेमला M1 आणि BEE होतं, खराब गेलं. बाकीचे 60+ पेपर अटेम्प्ट केले तर मला ग्रेस भेटू शकतो का? ऑब्विसली बाकीचे विषय चांगले असेल तर भेटू शकतो, 1 किंवा मॅक्सिमम 2. पण या केसमध्ये तुझे ऑलरेडी तुला ग्रेस वगैरे भेटलंय, सो मला थोडं अवघड वाटतं. पण आपण पॉझिटिव्ह राहूया. संहिता सर मी 3rd इयरला जाणार. माझा मेकॅनिक्स आणि ग्राफिक्स बॅक होता क्रिटिकलला. ओके निघेल वाटतंय, पण ग्राफिक्सचं टेन्शन आलंय. मी 3 क्वेश्चन सॉल्व्ह केले पण करेक्ट आहेत. 1 क्वेश्चन 2 मार्क्स पडतील तेवढे ड्रॉ केले आहेत आणि खूप टेन्शन आलंय सर. सो वायडी नाही. ओके काळजी नको करू, वायडी नाही लागणार. ग्राफिक्स तर ओके संहिता वायडी नाही लागणार. ग्राफिक्स मी सांगितलं पेपर सोपा चेक होणार आहे. मेकॅनिक्सचाही इझी चेक होणार आहे. 19 पॅटर्नचे सगळे पेपर सोपे चेक होणार आहे. क्लिअर होऊन जाशील. बी पॉझिटिव्ह. ओके एवढं काही टेन्शन घेऊ नका. दिवांशू सर मला फक्त 1 सब्जेक्ट मध्ये बॅक आहे BEE आणि पास होण्यासाठी 31 मार्क लागत आहे, तर ग्रेस मार्क भेटेल का? यस भेटू शकतो दिवांशू, काही अडचण नाही. नेक्स्ट अमर गावडे सर मी 2019 पॅटर्न ग्राफिक्सचा पेपर दिला. डायग्राम चुकली आहे. क्वेश्चन अटेम्प्ट केले आहेत. मी पास होईल का? ऑब्विसली डायग्राम चुकली तर कसं काय मार्क भेटेल? नाही चुकली तर नाहीच भेटणार ना, पण पास होऊन जाशील. डोंट वरी. बाकीचे जे बरोबर असतील त्याने. वरद विचारतोय व्हॉट इफ इन्व्हिजिलेटर फॉरगॉट टू साइन ऑन आन्सर शीट बाय मिस्टेक. आय एम नॉट रिमेंबरिंग डिड साइन इट और नॉट. SCPU अपलोड द रिझल्ट ऑफ स्कॅनिंग बारकोड. आय हर्ड दॅट टाइम ऑफ फोटोकॉपी सिग्नेचर इज चेक्ड. हा असं होतं, पण डोंट वरी. एखाद्या वेळी एखादी मुलाचं झालं, क्वचित जर मुलं असतील तर ते ऍक्सेप्टेड होऊन जातं. सो त्याचं काही काळजी नको करू. पेपर चेक होईल, सगळ्या गोष्टी क्लिअर होते. सो डोंट वरी. यस सो वरद काही काळजी नको करू. इट इज सिम्पलेस्ट क्वेश्चन होऊन जाईल, पण इथून पुढे लक्षात ठेव असं नको व्हायला. आर्या सर 2024 पॅटर्नचे 2 सब्जेक्ट निघतील, मेकॅनिक्स आणि PPS. 25 क्रेडिट होत आहे. सेकंड इयरला जाईल का? जाशील. जय विचारतोय सर माझे FE क्रिटिकल सब्जेक्ट होते, कॅरी ऑन भेटेल का? कॅरी ऑन नाहीये. सो नेक्स्ट निलेश तुझा क्वेश्चन जो आहे त्याबद्दल तू डायरेक्ट आम्हाला कॉन्टॅक्ट कर. खाली डिस्क्रिप्शन मध्ये हेल्पलाईन नंबर आहे, कॉन्टॅक्ट कर. माझ्याशी बोल, तुझा डाऊट क्लिअर होऊन जाईल. ओके सो तुला जे वाटतंय की थोडं कॉलेजमध्ये थोडा इश्यू होतो आहे, सो तो आपण सॉल्व्ह करूया. डोंट वरी, काही काळजी नको करू. येस सो टेन्शन नको घेऊ, आपण सॉल्व्ह करून टाकू. सो तुझा क्वेश्चन मी दाखवत नाही कुणाला. येस तू नंबर दिला आहे निलेश, पण तूच आम्हाला कॉन्टॅक्ट कर. माझा नंबर आहे, ऑफिसमधनं घे, माझ्याशी बोला, आपण क्लिअर करू. नेक्स्ट उत्तरा विचारते. ओके उत्तरा आपले स्टुडंट आहे जुनी. SC चा रिझल्ट कधी लागेल? उत्तरा मी कालच उत्तर दिलेलं आहे, याच्या व्हिडिओ पण दिलाय की 15 ते 25 जुलै. आकाश सर माझे मार्क्स मिळतील का 28 पर्यंत? मुझे मार्क्स मिळतील का 28 पर्यंत? क्वेश्चन नाही कळाला तुझा. चांगलं लिहिलं असेल तर का नाही पडणार? अभिषेक सर BE पेपर स्ट्रिक्टली चेक होतात का? मोकळ्या ठिकाणी आम्हाला सगळे थेअरी पेपर होते नुसार 2025 मी 2025 पाठवलं असं झालं. डिग्री कॉन्व्होकेशन म्हणजे काय असतं सगळा व्हिडिओ मध्ये. थँक्यू सपोर्टिंग. हे बघ BEचं सांगतो, लास्ट इयरला सगळ्यात सोपे पेपर चेक होता, त्यामुळे तुझ्या मनात काही शंका असेल अभिषेक घाबरू नको, तू पास होऊन जाशील. 28 जरी पडले तर BE ला फेल होत नाही कोणी, शक्यतो पास होऊन जातं. आता 25ला आता पास आउट झाल्यानंतर कॉन्व्होकेशन काय असतं? हे कॉन्व्होकेशनचा एक ते नाही का ते टोपी विपी असतं, ते असं उडवतं बघा, त्याची टोपी असते, त्याला कॉन्व्होकेशन म्हणतात. आपल्याला डिग्रीचं सर्टिफिकेट भेटतं त्याला कॉन्व्होकेशन म्हणतात. त्यासाठी तुला एक सेपरेट फॉर्म भरावा लागेल. तो साधारणतः रिझल्ट नंतर फॉर्म सुरू होतो, युनिव्हर्सिटी वेबसाईटवर भरायचा आणि नंतर कॉन्व्होकेशन सेरेमनीला जायचं. तिथे तुला डिग्री सर्टिफिकेट भेटते, टोपी भेटते, फोटो काढता. तो अशा प्रकारचा भारी सेरेमनी असतो. तिथे सर्टिफिकेट घेऊन घे, गरजेचं आहे. येस या सो मला वेळ भेटला तर मी नक्की तुला त्या रिलेटेड व्हिडिओ देईलच. आणि थँक्यू फॉर सपोर्टिंग फॉर्म FE2B. येस म्हणजे अभिषेक 4 वर्ष कंटिन्यू फॉलो करत होता पर्पल ॲटला, सो थँक्यू फॉर इट. हे बघा ना FE2B. यस कल्याणी 3 सब्जेक्ट बॅक लागले तर ब्रांच चेंज करून मिळेल का? कॉलेज चेंज कल्याणी थोडं अवघड वाटतं 3 बॅक मध्ये, पण तरी असं काही नियम नाही की बॅकलॉग असल्यावर ब्रांच चेंज होते, कॉलेज चेंज होते. जर तुला जायचंय समजा ENTC मधून सिव्हिलला, ओके कुठली ब्रांच आहे तुझी? समजा मेकॅनिकल मधून तुला जायचंय समजा IT मध्ये, आणि जर IT मध्ये वॅकन्सी असतील
तर मग तुला ऑब्विसली भेटून जाईल, 3 बॅक असो किंवा 2 असो. नसतील तर मग थोड्या ओळखी करावं लागेल. पण थोडं मग 3 बॅक असलं थोडं अवघड होऊन जातं, कारण भरपूर मुलं असतील ना जे अप्लाय करताय. सो स्पर्धा वाढून जाईल, स्पर्धा. खुशी सर माझे 4 बॅक आहे SC चे आणि 3 TE चे 2019 पॅटर्न. आता मागच्या वर्षी कॉलेज ऑटोनॉमस झालंय, May 25 एक्झाम दिली, पण तरी भीती वाटते. जर सब्जेक्ट नाही निघालं तर होईल ना, न्यू पॅटर्न स्टडी करावं लागेल का, सेकंड इयर पूर्ण पासून स्टार्ट करावं लागेल की फायनल इयर ऍडमिशन भेटेल याचे चान्सेस. ओके, आता काय आहे याच्यामध्ये खुशी की तुझे बॅकलॉगचे पेपर ज्या पॅटर्न मध्ये त्याच पॅटर्न मध्ये होता आणि तुझं नेक्स्ट इयरचं ऍडमिशन फायनल इयरला तू जर गेली तर ऑब्व्हियसली 19 मध्येच राहणार आहे. ठीक आहे, सो तुला 24 पॅटर्न नुसार पेपर द्यायचे नाही, जरी बॅक राहिले 19 नुसारच द्यायचे, होऊन जातील क्लिअर. ओके, आदिल 2 सब्जेक्ट बॅक आहे, तो किती ग्रेस मार्क भेटू शकतो? ग्रेस मार्क मॅक्सिमम 10 मार्कचा असतो. सौरभ सर मी आता सेकंड इयरला होतो, माझे फर्स्ट इयरचा M2 आणि ग्राफिक्स होता. M2 चा पेपर चांगला गेला, ग्राफिक्स तर चुकलंय सर, ग्रेस भेटतील का? नाही तर डायरेक्ट YD लागेल. खूप टेन्शन आहे. टेन्शन नको घेऊ, भेटून जाईल ग्रेस. ओके, बाकी विषय क्लिअर असं चांगल्या मार्क होतं, भेटून जाईल. राज विचारतोय, हॅलो सर राज हिअर, सर मला फर्स्ट इयरला फिजिक्सला ग्रेस भेटला आहे 3 मार्कचा आणि क्लिअर झालोय फर्स्ट सेमिस्टर. ओके, आणि सेकंड सेमला 4 पेपर क्लिअर होतील पण M2चं, सो 20च्या पुढे लिहिलंय ना, सो भेटून जाईल तुला ग्रेस, डोंट वरी. येस तनिष, सो बेसिकली आय हॅव 2 बॅक्स फ्रॉम फर्स्ट इयर अँड आय एम मुव्हिंग टू TE. I have 2 back from first year and I am moving to TE, but I might not pass. Will I get carry on this time? First time I am applying for carry on. नाही, carry on एवढी नाहीये. नेक्स्ट आदित्य विचारतोय, व्हॉट इज द SE 24 पॅटर्न? SE 24 पॅटर्न रिझल्ट विल डिक्लेअर. FE 24 पॅटर्नचा रिझल्ट कधी आहे ऑलरेडी मी सांगितलंय मागच्या व्हिडिओला, काल परवाच, की 15 जुलै नंतर रिझल्ट लागेल, 15 ते 25 मध्ये. आणि SE 2024 पॅटर्नचा मी रोड मॅपचा कम्प्लीट व्हिडिओ देणार आहे. ओके, आणि त्याच्यासोबतच तुमचे जे पॅटर्नचे सब्जेक्ट आहे ते पण मी व्हिडिओ देणार आहे, 1-2 दिवसात देऊन देईल. चॅनलला कंटिन्यू राहा. विधान विचारतोय मेकॅनिकलचा, सर मला सेकंड इयरचा एक बॅकलॉग होता क्रिटिकलचा सॉलिड मेकॅनिक्स आणि मी आता थर्ड इयरच्या एक्झाम दिले आहेत. तसा मी पेपर खूप चांगला लिहिला आहे, तरी सुद्धा मला विचारायचं होतं की जर एक विषय राहिला तर युनिव्हर्सिटी काढते का? माझं सेकंड इयर बाकी सगळं क्लिअर आहे, मेकॅनिक्स राहिला होता, सॉलिड मेकॅनिक्स बाय द वे 28 नाही भेटले तर एंड सेमला. ओके, जर बाकी विषय क्लिअर असतील आणि चांगले मार्क असतील तुला ग्रेस भेटून जाईल, क्लिअर होऊन जाईल, डोंट वरी. बट माझा BCA करत होता, मेडिकल प्रॉब्लेम्समुळे त्याला त्याचे 2 सब्जेक्ट बॅक राहिले आणि नंतर त्याला एक्झाम द्यायला भेटले नाही. मेडिकल प्रॉब्लेममुळे आता बॅकलॉग द्यायचे अटेम्प्ट असतात ते पण संपले. युनिव्हर्सिटी म्हणते की परत ऍडमिशन घेऊन BCA करा, पण तो थर्ड इयरला पर्यंत पोहोचला आहे आणि 2 सब्जेक्टमुळे YD आणि बॅकलॉग एक्झाम अटेम्प्ट सुद्धा संपलेत. सो या केसमध्ये त्याला कॅरी ऑन भेटेल का? ज्याचे ग्रॅज्युएशन कम्प्लीट होईल, फर्स्ट इयर पासून ऍडमिशन घ्यावं लागणार नाही. कॅरी ऑनचं तर BCAचं माहित नाही आपल्याला बरं का, पण तरी पण एकदा तू आम्हाला कॉन्टॅक्ट कर, आपण बोलूया सविस्तर या गोष्टीवर. बाकी तुझं इंजिनिअरिंगचं क्लिअर केलं, BCAचं आपण थोडं थांबूया. अमल विचारतोय, सर मी आता 2019 पॅटर्नचा M2 दिला, जर मला फर्स्ट सेमला 3दा ग्रेस भेटले असतील तर परत भेटेल का? M2चा लास्ट चान्स होता, मेकॅनिक्स आणि VAA स्कोरिंग मध्ये निघाले आहे, M2 हार्ड गेले. ओके, भेटू शकतो सेमिस्टरला, नेक्स्ट सेमिस्टरला, म्हणजे आता या सेमला बाकी क्लिअर आहे तर भेटू शकतो. पण एकदा ऑलरेडी तुला 2-3 वेळा ग्रेस भेटला, सो त्या केसमध्ये पण थोडं अवघड वाटतं. बघूया, आपण पॉझिटिव्ह राहा. ओके, लास्ट क्वेश्चन घेऊया, मग बाकीचे सगळे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी शनिवारी देईल. शनिवारी पार्ट 2 असेल, त्यात रिमेनिंग क्वेश्चन आपण कव्हर करूया. सो याच्या रिगार्डिंग काही डाऊट्स, मी सगळ्यांची उत्तरं दिले, काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता, तर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. पण इंजिनिअरिंग बेस्ट करूया आणि अभ्यासाला आत्तापासून लागून जा, जून वाया घालू नका. आता मागचे बॅकलॉग असतील किंवा मागे चांगले मार्क नाही आले, आता टॉपर व्हायचंय, पहिल्यापासून सुरुवात करा. यासाठी पर्पल हॅट ऍप्लिकेशन आहे, त्यावर कोर्सेस घ्या. कॉलेजमध्ये सर शिकवतील त्याची वाट नका बघू, आत्ताच कोर्सेस आपल्या मराठीत आहे, ते कोर्सेस बघून अभ्यासाला लागून जा. म्हणजे जेव्हा पोरं अभ्यासाला सुरुवात करतील तेव्हा तुम्ही त्यांच्या 2 युनिट तरी पुढे असाल, आणि 2 युनिट पुढे
असेल, आत्तापासून अभ्यास करणार तर का बरं टॉपर नाही होणार, पुन्हा अशा अडचणीच नाही येणार. सो सुरू करून टाका. Sir, I have a doubt. My branch is mechanical engineer. I am currently in first year. I have an option to change my branch in second year. I'm confused that whatever should change or not. Can I take admission computer science, IT or reform? Many people tell me that mechanic is not good. Girls. नाही, असं काही नाही. ऑल ब्रांच आर बेस्ट. जिथे जा तिथे बेस्ट कर. मेकॅनिकल सुद्धा बेस्ट ब्रांच आहे. असं काही नाही की कॉम्प्युटरच भारी आहे. सो एव्हरी ब्रांच इज बेस्ट. तू बेस्ट पाहिजे, तू टॉप केलं पाहिजे. तू टॉप केलं की सगळं बेस्टच असतं. सो काही गरज नाही चेंज करण्याची. इट इज गुड. ओके. सो मित्रांनो, पुन्हा सांगेल मी, आत्तापासून अभ्यासाला लागा. पर्पल हॅट ऍप्लिकेशन आहे, कोर्सेस आहे, कोर्सेस बघा. आवडले तर सबस्क्राईब करा आणि आत्तापासून अभ्यासाला लागा. म्हणजे जेव्हा आपले फ्रेंड्स सुरुवात करतील त्यांच्या आपण 2-3 महिने पुढे असू, 2-2, 3-3 मिनिट पुढे असू. आत्तापासून अभ्यास केला तर नक्की तुम्ही टॉपर व्हाल. बाकी डिटेल कोर्सेस आहेत, कॉलेजमध्ये सर शिकवतील, शेवट शिकवतील, वाट नका बघू. आत्तापासून अभ्यासाला सुरुवात करा. पर्पल हॅट ऍप्लिकेशन सोबत आपण नक्की इंजिनिअरिंग मध्ये यावेळी टॉप करूया. बाकी जे क्वेश्चन्स आहेत खालचे सगळे हे मी नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये शनिवारच्या पार्ट 2 मध्ये देऊन देईल. थँक्यू.